तोरणमाळमध्ये पर्यटकांचा वाढता धिंगाणा, राणीपूर येथे म्हसावात पोलिसांचा कडक बंदोबस्त. शहादा प्रतिनिधी. नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तोरणमाळ येथे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी वाढत आहे. मात्र या गर्दीत काही पर्यटकांकडून मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे, वाहतुकीचे नियम मोडणे तसेच बेदरकारपणे वाहन चालविण्याचे प्रकार घडत असल्याने पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन म्हसावत पोलिसांनी राणीपूर येथे कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तोरणमाळकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. पावसाळ्यात तोरणमाळ परिसरातील रस्ते निसरडे होत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि सुरक्षितपणे प्रवास करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. विशेषतः मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची कडी नजर राहणार आहे. दरम्यान आमदार राजेश पाडवी यांनी नागरिक आणि पर्यटकांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःसोबतच इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळ्यात तोरणमाळकडे वाढणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता राणीपूर येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि वाहन तपासणी सुरू करण्यात आल्याने नियमभंग करणाऱ्यांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठी न्यूज नेटवर्क, शहादा. प्रतिनिधी कौस्तुभ मोरे. आमदार राजेश पाडवी आज म्हसावत पोलीस अंतर्गत तोरणमाळ येतं. त्यासाठी काही दिवसापूर्वीच आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल की ज्या पद्धतीने तरुणांमध्ये मुलामुलींमध्ये मारामारी होताना आपण पाहिलं. अतिशय ते आपल्यासाठी चांगलं नाही. दुर्दैवाची गोष्ट ही की एखाद्या पर्यटन ह्या जिल्ह्यामध्ये एकमेव पर्यटन आहे आणि त्या ठिकाणी जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे. तरुणांना, सर्व नागरिकांना माझी विनंती की आपण त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घ्यायला जा. आपण आदिवासी म्हणून निसर्गप्रेमी आहोत. आपण निसर्ग आपण वाढवला पाहिजे, झाडं वाढवली पाहिजे, वातावरण चांगलं हे केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या वातावरणात आपण चांगल्या पद्धतीने ठिकाणी त्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि त्या ठिकाणी काही चुकीच्या मारामाऱ्या करताना दाखवलं गेलं ते बदनामीकारक आहे आपल्यासाठी. म्हणून असं होता कामा नये म्हणून या ठिकाणी पोलिसांनी शनिवार रविवार असेल मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी जाते. पावसाळ्या दिवस आहे तर त्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणी जे काही बेकायदेशीर काही होत असेल त्याला आळा बसेल आणि ह्या ठिकाणी पोलिसांचा जी काही तपासणी आहे म्हणून एक वचक बसेल की बा त्या ठिकाणी पोलीस तपासणी करतात, आपण कुठलेही गैरकृत्य करता कामा नये म्हणून त्यांना आळा बसेल. म्हणून अतिशय चांगलं काम ह्या पोलिसांमार्फत होत आहे. त्यासाठी जनतेनेही आणि तरुणांनी सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी जे काही परिवार एखादा शनिवार व सुट्टीचा आनंद घ्यायला येतो त्यांनाही डिस्टर्ब करू नये. आपणही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निसर्गाचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.